UPIमुळे आपलं आयुष्य किती सोपं झालं नाही का? म्हणजे भाजीवाल्यापासून ते मित्रांसोबत बिल वाटून घेण्यापर्यंत सगळं काही अगदी एका क्लिकवर होतं. पण या सोयीसोबत एक धोकाही दडलेला आहे. चला तर मग आज याच धोक्याबद्दल बोलूया आणि स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं हे समजून घेऊया. हा मेसेज बघून काही आठवतंय? खूप लोकांना असा मेसेज येतो. एकदम साधा आणि खरा वाटतो नाही का? पण थांबा, इथेच फसवणुकीचा सापळा असतो. आणि हाच मेसेज आपल्याला आजच्या आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे घेऊन जातोय. चला, ह्याच्या जरा मुळाशी जाऊया. एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घ्या, UPI टेक्नॉलॉजी स्वतःमध्ये खूपच सुरक्षित आहे. स्कॅमर्स सिस्टीमला हॅक करत नाहीत. ते आपल्याला म्हणजे वापरकर्त्याला मनोवैज्ञानिकदृष्ट्या फसवण्याचा प्रयत्न करतात. आणि यालाच म्हणतात सोशल इंजिनिअरिंग. म्हणजे ह्यात तंत्रज्ञानाचा दोष नाहीये, तर आपल्या मानवी स्वभावाचा, आपल्या विश्वासाचा आणि कधीकधी आपल्या घाईचा फायदा घेतला जातो. हे लोक आपल्या मनात भीती किंवा मोह निर्माण करतात आणि आपल्याला चुकीचं पाऊल उचलायला भाग पाडतात. आता आपण बघूया की हे स्कॅमर्स नेमकं काम करतात तरी कसं. म्हणजे त्यांची खेळी एकदा समजली की त्यांना हरवणं किती सोपं होतं ते बघा. आता ही स्लाइड बघा. इथे खरी गंमत आहे. हा आहे कलेक्ट रिक्वेस्ट स्कॅम. यात स्कॅमर काय म्हणतो, मी तुम्हाला पैसे पाठवले आहेत, ते मिळवण्यासाठी ही रिक्वेस्ट स्वीकारा. पण तुमच्या ॲपच्या स्क्रीनवर काय दिसतं? पे म्हणजेच पैसे द्या. म्हणजे पैसे मिळवण्यासाठी आलेली रिक्वेस्ट प्रत्यक्षात पैसे पाठवण्यासाठी असते. किती हुशारीने शब्दांचा खेळ केला जातोय बघा. अर्थात फसवणुकीचे फक्त हेच नाही तर इतरही काही प्रकार आहेत. जसे की तुम्हाला SMS मध्ये बनावट लिंक्स येतात किंवा असे विचित्र QR कोड पाठवले जातात जे स्कॅन केल्यावर तुमच्या खात्यातून पैसे जातात. आणि हो, बनावट कस्टमर केअरमधनं बोलतोय असं सांगून कॉल करणारे तर आहेतच, जे तुमची सगळी गोपनीय माहिती काढून घेतात. आणि हा तर सगळ्यात धोकादायक प्रकार, रिमोट ॲक्सेस स्कॅम. यात तुम्हाला एखादा स्क्रीन शेअरिंग ॲप डाउनलोड करायला सांगतात आणि एकदा का तुम्ही ते केलंत की तुमच्या फोनचा पूर्ण ताबा त्यांच्याकडे जातो. मग तुम्ही तुमचा UPI पिन टाका किंवा काहीही करा, सगळं काही त्यांना लाईव्ह दिसतं आणि मग पुढचं काही सांगायला नको. पण थांबा, घाबरू नका. या सगळ्या प्रकारच्या फसवणुकीला हरवण्यासाठी एक सोपा, सरळ आणि अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. एकच नियम. तर मग असा कोणता एक नियम असेल जो तुम्हाला या सगळ्या UPI फ्रॉड्सपासून वाचवू शकतो? जरा विचार करा. आणि तो नियम हा आहे, ही एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा. पैसे स्वीकारण्यासाठी किंवा तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी कधीही कोणत्याही परिस्थितीत UPI पिन टाकावा लागत नाही. जर कोणी तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी पिन टाकायला सांगत असेल तर डोळे झाकून समजा की तो 100% स्कॅम आहे. विषयच संपला. हे बघा, हे टेबल सगळं अगदी सोप्पं करून सांगतंय. पैसे पाठवताना पिन लागतो? हो. बॅलन्स तपासताना पिन लागतो? हो. पण पैसे घेताना? कधीच नाही. किती सोपं आहे हे लक्षात ठेवायला. हाच तो सुवर्ण नियम आहे. चला, आता हा सुवर्ण नियम तर आपल्याला कळाला. आता या नियमाला धरून आपण धोक्याचे इशारे कसे ओळखायचे ते शिकूया आणि स्वतःसाठी एक मजबूत डिजिटल ढाल तयार करूया. स्कॅमर्सना ओळखण्याची काही सोपी चिन्ह आहेत. ते नेहमी घाई निर्माण करतात. लगेच करा, नाही तो ऑफर जाईल असं काहीतरी सांगतात. अनोळखी ॲप्स डाउनलोड करायला सांगतात. त्यांच्या मेसेजमध्ये व्याकरणाच्या किंवा स्पेलिंगच्या चुका असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा पिन किंवा OTP मागणारी कोणतीही व्यक्ती किंवा लिंक म्हणजे धोक्याची घंट. पण आपण असं गृहीत धरूया की एवढी सगळी काळजी घेऊनही दुर्दैवाने कधीतरी फसवणूक झालीच तर? सगळ्यात महत्त्वाचं, घाबरून जाऊ नका, शांत रहा. कारण परिस्थितीवर पुन्हा नियंत्रण मिळवण्यासाठी एक स्पष्ट आणि सोपा मार्ग आहे. ही 3 पावलं अजिबात विसरू नका आणि लगेच उचला. पहिलं, राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईनला फोन करा. दुसरं, तुमच्या बँकेला ताबडतोब कळवून तो व्यवहार थांबवायला सांगा. आणि तिसरं, तुम्ही जे UPI ॲप वापरता त्यातच फसवणुकीची तक्रार नोंदवा. हा नंबर 1930 तुमच्या फोनमध्ये आत्ता सेव्ह करून ठेवा. कारण फसवणूक झाल्यावर सर्वात पहिला आणि महत्त्वाचा कॉल इथेच करायचा आहे. जितक्या लवकर तुम्ही तक्रार कराल तितके तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते. आणि हो,
एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ॲपमध्ये त्या स्कॅमरच्या UPI आयडीची तक्रार करता तेव्हा तुम्ही फक्त स्वतःची नाही तर इतर हजारो लोकांची मदत करत असता. यामुळे तो स्कॅमर ब्लॉक होतो आणि इतर अनेक जण फसवणुकीपासून वाचतात. या वेगवान जगात आपण प्रत्येक गोष्ट अगदी झटपट करतो, पण डिजिटल पेमेंट करताना ते पे बटन दाबण्याआधी फक्त एक क्षण थांबून विचार करणे, कदाचित हेच आपल्या कष्टाच्या पैशांचं सर्वात मोठं संरक्षण ठरू शकतं, नाही का?